आमदार अजय चौधरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। चौधरी साहेब, सकाळी 10 वाजता घटना घडली, शिवसैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत, परंतु त्यांचं म्हणणं आहे उद्धव साहेबांचा आदेश आहे म्हणून आम्ही शांत आहोत। तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात, काय सांगाल तुम्ही? महासाहेब आमचं श्रद्धास्थान आहे, आम्ही त्यांना आईचा दर्जा दिलेला आहे आणि प्रत्येकाची श्रद्धास्थानं आहेत आणि त्या श्रद्धास्थानावरती कोण गालबोट लावणार असेल, कोण त्याच्यावरती निंदनीय प्रकार करणार असेल तर त्याला क्षमा नाही। आणि म्हणून पोलिसांनी लवकरात लवकर शोधावा कोणी कृत्य केलं आणि जर आम्हाला समजलं तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देऊ। अशा लोकांचे खरं म्हणजे असे कायदे पाहिजे की अशा लोकांचे हात छाटायला पाहिजे। कारण हा प्रकार का घडतोय, का याच्यामध्ये काय राजकीय षडयंत्र आहे का, लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे का, याचा देखील शोध पोलिसांनी लावायला पाहिजे आणि कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे। शोधा, तुमची जबाबदारी आहे। राज ठाकरे आले होते, राज ठाकरेंचं म्हणणं आहे 24 तासाच्या आत जो कोणी हे केलंय त्याला लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घ्या, असं राज ठाकरेंनी देखील पोलिसांशी बोलताना सांगितलं। बरोबर आहे, काय चूक नाही त्याच्यामध्ये। 24 तासाची मुदत पोलिसांकरता भरपूर आहे। मुंबईतल्या पोलीस असं म्हणतात देशातल्या जगामध्ये नावाजलेलं आहे, इथे पोलीस बंदोबस्त असायला पाहिजे, कित्येक वेळा असतो। CC फुटेज तपासा, आधुनिक यंत्रणा वापरा, खबरी वापरा, चौकशी करा शिवाजी पार्कला फिरणाऱ्यांकडे आणि कठोरात कठोर कारवाई करा। अनिल देसाई म्हणतात की कुठल्या तरी समाजकंटकाकडून जाणीवपूर्वक हे असं प्रकारचं कृत्य केलंय। असू शकते ना, कारण आपल्याला माहीत आहे की आता जनभावना एक त्या पाकिस्तानच्या त्या सामन्यामुळे जनभावना अतिशय विरोधात गेलेल्या आहे। लोकांमध्ये तीव्र संताप आहे, लोकांना फसवलं गेलेलं आहे सिंदूरच्या नावाखाली आणि ह्या संतप्त प्रतिक्रिया आज देशभरातनं उमटलेल्या आहेत। नुसतं राजकीय नव्हे तर क्रिकेट क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी देखील नापसंती व्यक्त केले, अनेक सेलिब्रिटींनी ह्या सामन्याच्या बाबत नापसंती व्यक्त केले। एक ते BJP समर्थन करते त्याचं आणि म्हणून मग लोकांचं लक्ष एक वेगळ्या ठिकाणी वळवण्याकरता देखील प्रयत्न केला जाऊ शकतो। पण पोलिसांनी याची संपूर्ण चौकशी करावी आणि कठोरात कठोर शासन करावं, नाहीतर मग शिवसैनिक आपल्या पद्धतीने शासन करतो। 3 तास झाले, 10 वाजल्यापासून ही घटना घडली होती। एक शाखा प्रमुख, एक उपशाखा प्रमुखांकडून स्वच्छता करण्यात आली पुतळ्याची। पोलिसांकडून अजून काही नाही सांगितण्यात आले, केवळ 8 पथकं तयार करण्यात आले। CCTV फुटेज आम्ही तपासू असं पोलिसांकडून सांगण्यात आलं। आपण पोलिसांना वेळ तर द्यायला पाहिजे, पाहू ना काय करतात। 24 तासाची मुदत दिली आहे ना त्यांना। मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरेंनी 24 तास दिले, उद्धव साहेब नुकते लवकरच येतील, उद्धव साहेबांची प्रतिक्रिया येईल त्याच्यावर आणि ठरवू आम्ही काय आदेश येईल त्याप्रमाणे करू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।